कहते ये अंदर की बात है। अंदर की बात आपको बताता हूं, प्रधानमंत्री जी का सबसे ज्यादा प्यार बिहार के ऊपर है। करा ना, सगळ्यांवरती प्रेम करा। प्रेम कोणी कोणावरती करायचं तुम्ही सगळ्यांवरती करा, कारण तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात, बिहारचे नाही आहेत, गुजरातचे तर फक्त गुजरातचे तर नाहीच नाही, तुम्ही महाराष्ट्राचे सुद्धा पंतप्रधान आहात। बिहारला निवडणुकांसाठी जर पंतप्रधान कोणी न मागता, कोणती समिती न नेमता, अभ्यास कोणताही न करता सर्व महिलांच्या खात्यात मतांसाठी 10,000 रुपये टाकत असतील तर मी पंतप्रधानांना आज विनंती पण करतोय आणि आव्हान पण देतोय की तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात। काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत मणिपूर सकट प्रत्येक माझ्या देशातल्या महिलेच्या खात्यात 10,000 रुपये तुम्ही टाका। काय चूक आहे? हा काय टोमणा मारला? कारण मुख्यमंत्री म्हणतात टोमणा मारला। उद्धव ठाकरेंनी विकासावरती केलेले एक भाषण दाखवा आणि 1000 रुपये मिळवा। मी परवाही त्यांना कुठलं गाव, त्या गावामध्ये जे पाणी वगैरे चढलं होतं ना, तिथे सिरसाव, त्या गावात त्यांना आव्हान दिलं। मी त्यांना म्हटलं आज मी सिरसाव गावातच राहतो, तसं आता मी तुमच्या गावात राहायला तयार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी इकडे हेलिकॉप्टरने यावं। फक्त अट एक आहे, मुख्य रस्त्यापासून इथपर्यंत गाडीतने यायचं आणि किती हाडे शिल्लक राहतात ते दाखवायचं, मग विकासावरती बोला। आज शेतकरी पूर्ण जमीन खरडून गेलेली आहे। खरडून गेलेल्या शेतकऱ्यासमोर मी जाऊन काय सांगू? तुझ्या उरावरनं मी आता शक्तीपीठ महामार्ग नेतोय हे सांगू? हा विकास? आणि शक्तीपीठ महामार्ग इथे त्याचा तेवढा प्रभाव नसेल, काल होतो तिकडे होता, शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी पण त्याच्यात जाणार आहेत आणि मागणीच कोणाची नाहीये। पण काल राहुल तुम्ही जे सांगितलं ते बरोबर आहे, शक्तीपीठ महामार्गाला सिमेंट किती लागणार? 12 कोटी बॅग, हा आत्ताचा पहिला प्राथमिक अंदाज। आता त्याचा नारळ फोडतानाचा खर्च किती आहे? 86,000 कोटी। आता हे सिमेंट कोणाचं वापरणार? मग तुम्हाला कळेल की कोणासाठी हा मार्ग आहे, विकास कोणाचा होतोय, कोणाचं सिमेंट? अदानी। आणखीन तुम्हाला त्याच्यात सांगतो, अंदर की बात बताता हूं, अब मैं आपको अंदर की बात बताता हूं। मुंबईच्या बाजूला कल्याण डोंबिवली आहे, माहिती ना तुम्हाला? त्या तिथे मोठी जमीन ही अदानीला सिमेंट कारखान्यासाठी दिली गेली आहे आणि जसा इकडे शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे तसं तिथे सिमेंट कारखान्याला, कारण प्रदूषण होऊ नये म्हणून तिथले स्थानिक रहिवासी त्याला विरोध करतायत। पण ते नियम बदलून, पंतप्रधानांनी केंद्रामध्ये नियम बदलून अदानीला सिमेंट कंपनीसाठी तिकडे जागा दिलेली आहे। मग कोणाचा विकास? आणि माझा शेतकरी आत्ताच त्याच्या हातामध्ये भिकेचा कटोरा घ्यायचंच बाकी आहे। हे शक्तीपीठ झालं, जमिनी गेल्या की तो भिकेला कंगाल झाला तर मरे ना का? शेतकरी मेला। आता तू दादा बोलला ना आत्महत्या, अरे करा ना आत्महत्या, सरकारला बरंच पडतंय, शेतकरी कमी होतोय। पण तुम्ही सगळे एकवटून सरकारचा गळा दाबत नाही, त्यांचा सरकारचा श्वास कोंडत नाही ना, तोपर्यंत तुमच्याकडे कोण लक्ष देणार नाही। आणि शिवसेना म्हणून